समीर ड्रायव्हर. त्याच्याकडून समाजाने घ्यावे असे काही नव्हते. सोबती त्याला लहानपणी कंगवा या नावाने चिडवायची. त्याची दाताची फणी नेहमी बाहेर यायची, त्यावरून हे बारसे झाले. पूर्वीपासूनच समीरला शानशौकीपणाची हौस. शर्ट इन केलेले, हाडांच्या सापळ्यावर मेकअप केलेला, सर्व घरानेच टीबी पेशंट सारखे वाकलेले, सर्वांची उंची लक्षात येण्यासारखी, पण हातापायाच्या काड्या अधिक उठून दिसायच्या. या मंडळींची एक टायपिंग इन्स्टिट्यूट होती, एसटी स्टँडवर भाड्याच्या जागेत पसरलेली. शहर वाढताना अनेकांच्या पोटापाण्याचा प्रश्न सरांनी सोडवला. ज्यांना ग्रॅज्युएट होता येत नव्हते ते शॉर्ट हँड टायपिंगकडे वळायचे. जे पदवीधर होते ते सुद्धा तिकडेच वळायचे. रेमिंटेची नाहीतर गोदरेजची मशीन खटखटायची. ती टकटक ऐकायला मजा वाटायची. अनेक जण या क्लासमुळे सरकारी नोकरीत लागले, पुढे अधिकारी होऊन रिटायर सुद्धा झाले. समीर या टायपिंगवाल्याच्या सरांचा मुलगा. इतकीच त्याची ओळख. त्याने शेजारच्या ब्राह्मणाची मुलगी पळवली. बराच गदारोळ झाला, पण आज त्यालाही नातू व्हायची वेळ आली. समीर आज 2 पोरांचा बाप आहे. आणखी व्यक्तिवर्णन करण्यासारखे काहीच नाही. त्याने 1000 उद्योग केले, पण सर्व फसले. लहानपणापासून त्याला वाहनाची वेळ, जुन्या गाड्या घेऊन त्याची मोडतोड करण्याचा छंद. या वेळापोटी त्याने पुढे गाड्यांची उल्लाढाल केली. स्वभाव गप्पिष्ट, बडाया मारण्याचा, पायाला चाके, गाडी नेहमी सुपरफास्ट, पण पहिले प्रेम ड्रायव्हिंगवर. माणूस बेभरवशाचा. आत्ता येतो सांगून कुठे गायब होईल त्याचा नेम नाही. कधी काय बोलेल त्यालाही काही धरबंद नाही. गाडीवर बसल्यावर टकली मात्र सुरू. सहसा धांदरटपणा असूनही समीरच्या हातून गाडीला अपघात कधी घडला नाही. समीर एवढा धांदरट माणूस मी कधी पाहिला नाही. व्यवहारात सावध दिसणारा समीर त्याच्या धांदरट आणि बेडेजाव मारण्याच्या सवयीमुळे अनेक वेळा अडचणीत यायचा. समीरचा प्रेमविवाह झाला तरी बाहेरचे उद्योग चालत होते. व्याजावर पैसे तो मिळवून द्यायचा. पुण्याचे भामटे त्याच्याकडे यायचे. कमिशनच्या आशेपोशी तो कर्ज मिळवून द्यायचा आणि नंतर वसुलीसाठी सुद्धा तो त्यांच्यासोबतच फिरायचा. खाजगी सरकारी कर्ज जे दाम दुपटीने पैसे वसूल करताना शिव्या शाप मिळायचे ते समीर स्वतःच्या अंगावर घ्यायचा. अनेक वेळा देणेकरांनी त्यालाच फटकावले, तरी समीरची खाई खास कमी होत नव्हती. खाजगी कर्जावर तो गाड्या आणून द्यायचा. हप्ते चुकले की फायनान्सर रात्री बेरात्री याच्या दारात हजर व्हायचे. म्हातारी शिव्यांची लाखोली व्हायची. पोरे अडवायची. बायकोला काही हिंमतच नव्हती. तिचे ऐकतो कोण? समीर शर्ट चढवत शिव्या देतच बाहेर पडायचा. रात्री बेरात्री कर्जदाराची गाडी ओढून आणायचा. पोलीस तक्रार व्हायची. मग पुन्हा ओळखी शोधत फिरायचा. अनेक प्रकरणात तो अडकायचा. फाटक्या तोंडामुळे अनेक वेळा अडचणीत यायचा. समीरला पहिले पोलिसांनी गुंजारले ते त्याच्या लग्नात. पोरगी पळवण्याची फिर्याद तिच्या बापाने दिली होती. जोडा पोलीस स्टेशनला हजर झाला. तो जन्मतारखेचे आणि लग्नाचे दाखले घेऊनच. कोर्टाने लग्नाच्या आहेरापोटी जामीन दिला आणि नंतर समीरने आणि कोर्टाने चे नाते अटूट बनून गेले. अनेक चेकच्या नाहीतर गाडीच्या व्यवहारात तो आरोपी किंवा साक्षीदार म्हणून हजर झाला. काही वेळा भानगड झाली की जामीन घेऊन समीर कोर्टात यायचा. कोर्टाचे टेन्शन त्याने कधी घरच्यांना दिले नाही. समीर निशाचरा झाला. बायका पोरे त्याच्या गाडीची वाट रात्र रात्र जागून काढायचे. पुढे त्यांना सवय झाली. पोलिसांच्या चक्रा, देणेकऱ्यांच्या खेपा घरच्यांना सवयीच्या झाल्या होत्या. मुले मोठी होत होती. भाऊ करते सवरते झाले होते. एक एक जण स्वतःचा धंदा काढून वेगळे होत होते. घरात सर्व व्यवहार म्हातारी कणखरपणे बघत होती. बाप पार खंगला होता, खचला होता, थकला होता. घरात वाटपाची चर्चा सुरू झाली. वडिलांची कुळाची जागा बापाने पैसे भरून सोडवली. भाड्याच्या जागेत 2 इमारती उभी केली होती. त्या बदल्यात स्वतंत्र फ्लॅट मुख्य रस्त्यावर मिळाला होता. त्यात एका मुलाने कॉम्प्युटर क्लासेस चालू केले होते. घरादाराच्या वाटण्या झाल्या होत्या. सारे घरच थकले होते. वय वाढत होते, पण समीर मात्र वाढत नव्हता. त्याचा धांदरटपणा आणि अखंड बडबडणे हेच त्याचे भांडवल झाले होते. मित्रासाठी जीवाला जीव देणारा समीर दोस्ती खातर अनेक वेळा अडचणीत आला. मित्राच्या घरच्यांना रोषाला कारणीभूत ठरला. शिव्या खायला तो नेहमीच तयार असायचा. पण रात्री बेरात्री समीरच उपयोगी व्हायचा. अमावस्येच्या रात्री डेडबॉडी कुठे पोचवायची तर त्याची तयारी असायची. घरात कुठून कुठून आणलेल्या फ्रेम भिंतीवर लटकवायचा. घरच्या गाड्या घरीच दुरुस्त करायचा. आजूबाजूच्या मोकळ्या जागेत जुन्या गाड्यांचा भंगार माल पडलेला असायचा. स्वतःच्या घरचं गवंडी कामही तोच करायचा आणि सुतार कामही तोच करायचा. समीरला एकदा रात्री उशिरा येताना घाटात म्हणे वाघ दिसला. अशा भरपूर गमती जमतीचा खजिना त्याच्याकडे भरून असे.
मीठ मसाला लावून तो असा काही रंगवे की समोरच्याला प्रवास कसा संपला तेच कळत नसे. समीरचा भूताकेतांवर विश्वास, त्यात तो राक्षस गणात जन्माला आलेला, त्यामुळे त्याला सतत भूतांच्या छायातच वावरावे लागले. एकदा घरी परतताना एका झाडाच्या आडोशाला एक पांढरी साडीवाली बाई, प्लॅस्टिकचे पांढऱ्या फुलांचा गजरा माळलेली बाई रात्री 12च्या सुमारास त्याला दिसली. गाडी भरधाव होती, तरी त्याने आरशातून तिच्यावर लक्ष ठेवले. मनाचा हिया केला. गाडी हळू गेली, पुन्हा वळली. भर मैदानातून बाई गायब. तेवढ्या वेळात ती कुठे लपून बसण्याची शक्यता नव्हती किंवा पळून जातानाही दिसत नव्हती. लपण्यासाठी जागा नव्हती. समीरला जागेवरच घाम फुटला. पुढे 2 दिवस ताप उतरला नाही, सक्तीची विश्रांती मिळाली. एकदा असाच घाट चढत असताना माथ्यावर देवीला नमस्कार करायला म्हणून समीरने आपली मारुती गाडी हळू केली. गचके देत गाडी थांबली. काही केल्या गाडी सुरूच होईना. हाडाचा ड्रायव्हर तो मेकॅनिक म्हणूनही बऱ्यापैकी माहिती असलेला. त्याने शर्थीचे प्रयत्न केले. सोबत गाडी बाजूला घेण्याची सूचना देत होते. 10-12 मिनिटे काट्याकूट करूनही गाडी काही जागेचे हलेना. तेवढ्यात एक तरुण खिंडीत वेडी वाकडी मोटरसायकल चालवीत वेगाने गाडीजवळ आला. समीर ड्रायव्हरजवळ सीटवर बसून जवळजवळ तो किंचाळलाच. आता या गाडीवर तो आदळणार असे वाटत असतानाच त्या भल्या माणसाने गाडी मारुती जवळ ड्रायव्हरच्या बाजूला आणली. तो मधून मधून जोरात मोटरसायकलचा एक्सिलेटर वाढवत होता. तो आवाज काळोखी रात्र चिरून टाकत होता. काय झाले त्याने विचारले. त्या आईला स्टार्ट होत नाही रे. समीर, अरे स्टार्टर मार. तो मार काय, आम्ही मागासपासून तेच करतोय. समीर, गाडी तापली असेल, थंड झाली पाहिजे. सोबती, मी सांगतो ना, होईल चालू, मार स्टार्टर. तो मार काय. समीर परत, पण तू कुठे गेला होतास, ही माझी रोजचीच वेळ आहे. तो काय आईबाप ओरडत नाहीत काय. समीर, काय करणार, रोज उशीर होतो. तो बघा स्टार्टर मार. पुन्हा तो मोटरसायकलचा एक्सिलेटर मोठ्याने गुरगुरत होता. समीरने चावी फिरवली आणि काय आश्चर्य, गाडी पहिल्याच झटक्यात चालू झाली. सांगितलं होतं ना, आता जा. तो असे बोलून तो मोटरसायकलवाला वेगाने निघूनही गेला. समीर निशब्द झाला. गुपचूप खिंड उतरला. खाली खिंड उतरून मारुतीच्या देवळाजवळ आला. समीर थरथरत होता. त्याला घाम फुटला होता. गाडी जमतेम घरी आणली. शांतपणे गाडी चालवीत सोबती घरी आला. समीरला तो मदतीतून धावत आलेला मुलगा म्हणजे अपघात झालेल्या मारवाड्याचे भूत वाटले. ते भूत रात्री बेरात्री असेच खिंडीत अडकले ना मदत करते असे त्याने कुठेतरी ऐकले होते. अंगारे दुपारे करून म्हातारीने समीरला बरे केले. दोस्त म्हणाले नाटकी आहे साला. दुसऱ्या दिवशी कामावर नको जायला म्हणून समीर नाटक करतो. पण समीर तर स्वतःच राजा होता. ती गाडी कदाचित पुन्हा थंड झाल्यावर चालूही झाली असेल. पण समीरचे म्हणणे वेगळेच होते. तो म्हणत होता त्या मुलाचा उजवा हात त्याच्या खिडकीवर होता, तर मग उजव्या बाजूला असलेले मोटरसायकलचे एक्सिलेटर कसं पिळत होता तो. सर्वांना पुढे महिनाभर हा विषय पुरला. सर्वांनी समीरची भरपूर खेचली. समीर नेहमी चर्चेचा विषय व्हायचा. त्यालाही चर्चेत राहायला आवडायचे. घरात आई बापाची जबाबदारी वाढत होती. साठवलेली माया आटत होती. वेगळे झालेले भाऊ जबाबदारी घेत नव्हते. समीर आता पोक्त झाला. आता तो जास्त फिरत नव्हता, उन्हाळ्यात नव्हता. त्याने बरेच टक्के टोणपे खाल्ले होते. परिस्थितीने त्याला गांजवले होते. जबाबदारीने त्याला बावळटपणापासून बाहेर काढले होते. त्यात तो 2 बायकांचा दादला झाला होता. घरच्यांपासून त्याचे दुसरे प्रकरणही काही लपून राहिले नव्हते. त्यामुळे वाद वरचेवर होतच होते. घरचे वासे फिरल्यावरही समीर तसाच होता. बाहेरून फुकट गेलेला, पण आतून आरपार बदललेला. समीरने स्वतः कधीतरी आत डोकावून पाहिले. आत खोलवर विहिरीत गटांगळ्या तो खातोय असा भास त्याला झाला. त्या भासाचाच ध्यास समीरने घेतला. दारू सुटली, मित्र तुटले. उन्हाळ्या सुरू होत्या, पण पैसे कमवण्यासाठी. तो आता नेमके व्यवहार करत होता. त्याच्या तोंडातील लाखाच्या गोष्टी आता बंद झाल्या होत्या. जमेल तेवढ्या रात्री तो घरात काढत असे. बाजारपेठेतली मंदी त्यालाही सतावत होती. पोराने त्याच्या पावलांवर पाऊल टाकत दुसऱ्या जातीची सून आणली होती, पण जोडा देखणा होता. त्याचे ते कमवते होते. पोरगा हातपाय हलवणार होता. सून आजी आजोबांची विचारपूस तरी करणारी होती. दुसरे प्रकरण चिकटले होते, पण आता इलाज नव्हता. त्याची स्वतंत्र फ्लॅटमध्ये राहायची सोय झाली होती. तिकडे होणाऱ्या फेऱ्या सुद्धा आता कमी झाल्या होत्या. समीरचे विमान आता कुठे जमिनीवर आले होते. जीवन म्हणजे काय ते त्याला आता उमगले होते. आता तो फार काही सुधारणा नव्हता, पण उरलेल्या आयुष्याचे मर्म तरी त्याला निदान कळले होते. पश्चाताप करीत ग्लास खाली करण्यापेक्षा स्वतःच्या चुका विसरून तो नव्या उमेदीने कामाला लागला होता.
बायकोचे पाय पकडून माफी मागण्याचे औदार्य त्याच्यात होते. माफी मागण्यासारखा शूरपणा कशात नसतो. गुन्हा कबूल करून त्याने त्याचा बोजा कमी केला होता. समीर पुन्हा बुवाच्या बैठकीला कधीही बसला नाही. घरी आईबाबांच्या सामानबाळही तो कधी झाला नाही. त्याचा गुरु अधिक सामर्थ्यवान होता. अनुभवाने तो शहाणा बनत होता. समीर ठेचा खात होता, ढोपरे फोडून घेत होता, पण प्रत्येक जखमेकडे तो सावध होत होता, सुधारत होता आणि लाईनीवर येत होता.